नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं मुंबईत अनोखी स्पर्धा पाहायला मिळते। यात नारळ हातातल्या हातात फोडायचा असतो। ज्याला हे सहज जमतं तो या स्पर्धेचा विजेता ठरतो। पाहूयात। कोकणात जी नारळ फोडाफोडी स्पर्धा असते ती नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने ती साजरी करण्यात येते। मुंबईत ती नारळी पौर्णिमा जी ती साजरी होते। आपण विर्ले पार्ले या ठिकाणी आहोत आणि ठाकरे गटाच्या वतीने जे आहेत ते नितीन डिचोलकर यांनी या ठिकाणी स्पर्धा ठेवली आहे। सर, काय सांगाल, जी ही कोकणातील पारंपरिक प्रथा आहे ती आपण यावर्षी किती वर्ष जे ते आपण साजरी करताय आणि आज जे ते स्पर्धकांना काही पारितोषिक ठेवले जाणार आहे, एकंदरीत हे सगळं स्वरूप कसं असणार आहे या खेळाचं? सर्वात प्रथम नारळी पौर्णिमेच्या सर्व हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा। नारळी पौर्णिमा सण हा उत्सव मोठ्या दणक्यामध्ये कोकणात साजरा केला जातो। तीच परंपरा आणि तेच उद्दिष्ट घेऊन आम्ही सर्व कोकणी हिंदू बांधव ही परंपरा सातत्याने 18 वर्ष विलेपार्ल्यामध्ये करत आहोत। ह्याचं स्वरूप मोठ्या प्रमाणात असं आता जस्ट सुरुवात झालेली आहे। आपण बघत असाल स्पर्धक मोठ्या संख्येने येतात। याच्यामध्ये ट्रॉफी आणि पारितोषिक असतं, पण ट्रॉफी आणि जी असते ती मिळवण्यापेक्षा आपला सण टिकला पाहिजे यासाठी हे सातत्याने इथे दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो। नक्कीच। पण या ठिकाणी आपण पाहिलं तर खूप स्पर्धकांची गर्दी पाहायला मिळते। आतापर्यंत किती जणांनी या ठिकाणी नारळ फोडले त्याच्याबद्दल, म्हणजे किती जणांनी जास्तीत जास्त नारळ फोडलेत याबद्दल कोणाला काही पारितोषिक देण्यात आलंय? नाही, आता पारितोषिक नाही दिलंय। सर्वात प्रथम आम्ही ही जी सुरुवात केलेली आहे, प्रथम 3 नारळ घ्यायचे, दोघांनी 3-3 नारळ घ्यायचे, त्या पद्धतीने चालू राहील। स्पर्धा चालू होईल तेव्हा आम्ही टाइम लिमिट दिला जातो। आमचे मित्र आनंद सुरेश पाठक यांनी आतापर्यंत मला सांगितले 300च्या आसपास नारळ फोडले गेलेले आहेत। नारळ फोडाफोडी स्पर्धा ही कोकणातील प्रथा आहे ती कायम ठेवली आहे। त्याचबरोबर हिंदू सण आहेत त्यांचंही जे आहे ते या सणानिमित्त कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे तो ठाकरे गटाच्या वतीने इथे करण्यात आलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसा, मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।